सर एआयचा डिजिटल मार्केटिंग काय फायदा आहे का नुकसान आहे? एआयचा डिजिटल मार्केटिंगला फायदा की तोटा? बरोबर, एआयचा डिजिटल मार्केटिंग खरंच फायदा आहे. आता नॉर्मली आपण ज्यावेळेस बघायचो की बाबा आपण बॅकलिंक शोधायचो, बॅकलिंक ज्यावेळेस आपण शोधायला जायचो त्यावेळेस आपण बॅकलिंक मॅन्युअली शोधायचो. पण तेच आता काम कसं सोपं झालंय. तुम्ही चॅट जीपीटी असेल असे बरेचसे सॉफ्टवेअर आहेत, बरेचसे एआय जे टूल आहेत त्याच्यावर तुम्ही गेला, तुम्ही नॉर्मल त्याला प्रॉम्प्ट जरी दिला तर ते तुम्हाला बॅकलिंकची लिस्ट देते. म्हणजे ज्या बॅकलिंक्स मला मॅन्युअली शोधायला लागायच्या त्या मला आज काय करता येते, लगेच शोधून देत आहे. आणि मी त्या बॅकलिंक घेऊन स्वतः मी काय करू शकतो, काम करू शकतो. म्हणजे ऑलमोस्ट माझं काम वाचलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ब्लॉग रायटिंग करायचो, ब्लॉग रायटिंग करायला मला पहिला विचार करायला लागायचा की मी ब्लॉग कसा राईट करू, कोणते कोणते पॉईंट घेऊ. पण आता काय झालं, एआयच्या मदतीने मी काय केलं, ब्लॉगच्या आउटलाईन घेतल्या. ब्लॉग लिहिलं नाही मी, ब्लॉगच्या आउटलाईन घेतल्या आणि आउटलाईन वरती मी काम केलं आणि तो ब्लॉग काय केला, राईट केला. मग त्याचा फायदा मला झाला का तर झाला. म्हणजे तुम्ही त्याचा यूज किती करायचं, चांगल्या प्रमाणात करायचं की वाईट प्रमाणात करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण एआय मुळे तुमचं काम असतं का, जिथे मला डिजिटल मार्केटिंग मध्ये ज्या कामाला मला 16 तास लागायचे, एआय मुळे त्याच कामाला मला 4 तास लागले. म्हणजे मी काय झालो, स्मार्ट झालो. मला माहिती आहे की बाबा हे करिअर करतोय तर ह्याच्याबरोबर मला हे जर टूल युज केलं तर माझा वेळ वाचणार आहे. सो एआय मुळे आपल्याला तोटा तर नाही झाला, याचा खरंच नक्कीच फायदा झालाय.